दरम्यान कोल्हापुरातील रायगड कॉलनी परिसरातही घरफोडी झाली आहे। अज्ञात चोरट्यांनी घरातील अर्धा तोळे वजनाचे दागिने आणि 30,000 रुपयांची रोकड लंपास केली आहे। या प्रकरणी सीमा सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून करवीर पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सीमा सुधीर सावंत या आपल्या कुटुंबियांसोबत पाचगाव इथल्या रायगड कॉलनी परिसरात राहत आहेत। शुक्रवारी दुपारी घरगुती कार्यक्रमानिमित्त माहेरी गेल्या होत्या। यावेळी चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मागील बाजूला असणाऱ्या बाथरूमच्या खिडकीच्या काचा फोडून घरात प्रवेश केला। घरातील पहिल्या मजल्यावर ठेवलेल्या तिजोरीत ठेवलेले अर्धा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि 30,000 रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे। या चोरट्यांनी सावंत यांच्या घरातील हातोडा आणि इतर साहित्य वापरून तिजोरीचं लॉक तोडलं। शनिवारी सावंत घरी परत आल्यानंतर चोरीचा प्रकार निदर्शनास आला। या प्रकरणी सीमा सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात करवीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।